नागपुर शहर से एक चौंकाने वाली और शर्मनाक घटना सामने आई है। शहर के कोबीसी लड़कियों के सरकारी वसति गृह में देर रात 2 आरोपियों ने जबरन घुसकर एक लड़की के साथ छेड़छाड़ की। सबसे हैरान करने वाली बात यह है कि छात्रावास में ना तो कोई सीसीटीवी कैमरा है और ना ही सुरक्षा के कोई पुख्ता इंतजाम। ये घटना 22 जुलाई की रात करीब 3 बजे की है, जब 2 युवक नागपुर के कोबीसी लड़कियों के वसति गृह में जबरन घुस आए। जानकारी के मुताबिक आरोपियों ने दरवाजे की कुंडी तोड़कर अंदर प्रवेश किया और एक छात्रा के साथ छेड़छाड़ की। यही नहीं, आरोपियों ने पीड़िता का मोबाइल फोन भी साथ ले गए। इस वसति गृह में कुल 64 छात्राएं रहती है, लेकिन सुरक्षा के लिए ना तो कोई गार्ड तैनात था और ना ही परिसर में सीसीटीवी कैमरे लगे हैं। घटना की शिकायत MIDC पुलिस स्टेशन में दर्ज करवाई गई है, लेकिन अब तक किसी भी आरोपी की गिरफ्तारी नहीं हो पाई है। इस घटना ने न सिर्फ छात्रावास की सुरक्षा व्यवस्था की पोल खोल दी है, बल्कि ये भी सवाल उठाता है कि बेटियों की सुरक्षा को लेकर प्रशासन कितने गंभीर है। उम्मीद की जा रही है कि आरोपी जल्द ही गिरफ्तार किए जाएंगे और वसति गृहों में सुरक्षा के पुख्ता इंतजाम किए जाएंगे। सर, रात्री 3 वाजे मी आपल्या रूम मध्ये झोपलेली होती सर. रात्री 3 वाजेच्या दरम्यान 2 मुलं माझ्या रूम मध्ये घुसले होते सर. माझ्या रूम मध्ये कडी नसल्यामुळे मी आतून दरवाजा लावलेली नव्हती, बस टेकलेला होता सर. माझा मोबाईल त्यांनी किती वाजे घेतला, का घेतला, मला ते आतमध्ये किती वाजे आले तो तर मला आठवण नाही सर. पण त्यांनी जसं मला टच केलं तसं माझी झोप उघडली आणि जशी झोप उघडली तसे मला ते समोर दिसले सर. आतमध्ये आल्यावर काय नेमकं घडलं बेटा? त्यांनी काय बॅट टच करण्याचा प्रयत्न केला? कशा भीतीत तुम्ही जगत आहात? सर, त्यांनी बस बॅट टच जशी मला टच केला तसे मला जाग आला सर आणि ते पडून गेले तिथून. आणि तुम्ही तक्रार करण्याचा प्रयत्न केला का? वॉर्डनला सांगितलं का? काय सर, सांगितलं. तेवढ्याच वाजे मी मॅमकडे आली, मॅमचा दरवाजा ठोकली. मॅम 7 मिनिट तर मॅम उठलेच नाही. मी दुसऱ्या मुलीकडे गेली, मॅमनं दरवाजा नाही खोलला तर मी तिच्या रूम मध्ये गेली, तिला सांगितली असं असं झाला बा म्हणून. मी तिच्याजवळ गेली, रडत आहे मी. तर मॅम आले, मग म्हणतात काय झालं, कोणाची तब्येत बरी नाही का सर. मग मॅमला तसं सांगितलं. तेवढी घटना घडल्याच्या नंतरही मॅमने कॉल सुद्धा नाही केला सर पोलिसांना. पोलिसात तक्रार नाही केली तुम्ही? काय झालं? पोलिसात तक्रार करून गेले होते का? सर, सकाळी गेले होते, पण फक्त मोबाईल चोरीची तक्रार केली सर. मग मी माझ्या सरांना वगैरे कॉल केली, सायंकाळी सर वगैरे आले. त्याच्यानंतर आम्ही रात्री गेलो, रात्री पोलीस तक्रार झाली. काहीच तक्रार नोंदवली नाही सर. फक्त मोबाईलची झाली होती कंप्लेंट. अच्छा, तुम्ही भीतीत आहात? कशा पद्धतीने आता तुम्ही इथे राहता, काय वाटते तुम्हाला भीती? सर, बाहेर निघायची पण इच्छा नाही होत सर. असं वाटते की बाहेर पण असं काही होऊ शकते बा सर. हॉस्टेलमध्ये असं होऊ शकते तर बाहेर का नाही होऊ शकत सर? लोकेशन पण बरोबर नाहीये. आपल्याकडे एक मुलगी आली. ती मुलगी इथे इतर शासकीय मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह हिंगणा रोडला आहे. ते बिल्डिंग 3 मजली आहे. त्या 3 मजलीमध्ये वरचे 2 फ्लोर मुली राहतात. मुली जवळपास 60 मुली इथे राहतात. जी मुलीची तक्रार आहे ती मुलीने असं सांगितलं आहे की मी रूममध्ये आम्ही 2 जणी राहत होत्या. त्यापैकी दुसरी माझी मैत्रीण आहे ती गावाला गेली. मी एकटी राहत असताना 2 मुलं आले. 2 मुलांनी मला स्पर्श केला आणि माझा मोबाईल घेऊन पळून गेले. त्यावेळेस मी आघाडी मारली आणि नंतर मग मी दुसऱ्या दिवशी कंप्लेंट द्यायला आली. परंतु तिने असंही सांगितलं आहे की या फ्लोअरवरती मागचं गेट कायम उघडं असतं, त्याला कुठलेही कुलूप नव्हतं. आणि मी ज्या रूममध्ये राहते त्या रूममध्ये 2 दरवाजे आहेत. त्यापैकी एका दरवाजाला कुलूप असताना एक दरवाजा कायम उघडा असतो, त्याला आतून कडी कोणा नव्हता. तसेच त्याने कंप्लेंटही केली की CCTV वगैरे पण नाही. त्यामुळे या CCTV लूपचा फायदा घेऊन आरोपींनी मोबाईल चोरी आणि तिला बॅट टच करून आपण भारतीय न्याय संहिता कलम 75, 305 आणि 305 याप्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे. त्या अनुषंगाने आपले तपास तात्काळ देऊन चौकशी सुरू आहे. तपास सुरू आहे. आरोपीचा शोध चालू आहे CCTVच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर इथे ही कमर्शियल बिल्डिंग असल्यामुळे इथे बऱ्याच मुलांची ये जा असू शकते. त्या अनुषंगाने तपास भविष्यात होऊ नये म्हणून काय खबरदारी घेण्याच्या तुम्ही सूचना? भविष्यात होऊ नये म्हणून समाज कल्याण विभागाला आम्ही वेगळ्या प्रकारचे पत्रही देणार आहोत की महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी या गोष्टी आवश्यक होत्या. त्या संदर्भाने आम्ही तात्काळ ती पूर्तता करून घेत आहोत. कारा न्यूज के लिए विशाल बम्बड़वार की रिपोर्ट। नागसेन शिक्षण संस्था द्वारा संचालित नागसेन विद्यालय, आदर्श कन्या स्कूल, आदर्श नागसेन प्राथमिक स्कूल, लिटिल बुद्धा इंटरनेशनल स्कूल एंड लिटिल स्कॉलर पब्लिक स्कूल, ये नागपुर के एक ऐसे स्कूल जहां होता है शिक्षा और संस्कार का संगम। आज इस स्कूल में प्रवेश लेकर अपने बच्चों के भविष्य को बनाए उज्जवल। लिटिल स्कॉलर पब्लिक स्कूल CBSE पैटर्न एंड स्टेट बोर्ड नर्सरी टू 10, 100% बोर्ड रिजल्ट, नॉलेज फ्रीडम,
meditation for mental growth, quality education for better future, activity and project-based learning, Little Buddha International Preschool, world's first IQ curriculum or multiple intelligence Japanese preschool, Japanese concept of creative schooling, activity and project-based learning, well-trained and caring staff, British pronunciation and native English words. Admission open for daycare, playgroup, nursery, LKG and UKG. For more details, please contact them on 955 9511 606 488 and 951899 1573 or 9975107085. Our address: 10 number Pulia, Basin Bagh, Kamptee Road, Nagpur.